हॅलो नमस्कार. तर मी माझ्या या चॅनलवर याआधी काही ब्लॉग टाकायची, जे की मॅजिकाचा पार्ट 1 टाकला, पार्ट 2 टाकलाच नाही. पण काही इश्यूमुळे, काही टेक्निकल इश्यू असतील किंवा काही कारणांमुळे मला आता ब्लॉग टाकताच आले नाही. पार्ट 2 असेल किंवा अजून जिम्माचा ट्रेलर लॉन्च वगैरे होता, मला काहीच टाकता नाही आलं कारण की काही कारणं होती. पण मी आता कंटिन्यू करणार आहे आणि आता ब्लॉग टाकत जाणार, असं तुम्ही नक्की आवर्जून बघा. हाय हॅलो नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं अँकर योगी भालेराव या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी आलेली आहे अंधेरीला, कारण असं आहे की 1 मार्चला आपल्या सगळ्यांच्या भेटीला मराठी नवाकोरा चित्रपट येतोय, तो म्हणजे लग्न कल्लोळ. आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स पण खूप छान आहेत. आणि आज ट्रेलर लॉन्च झाला. ट्रेलर खूप छान होता, तुम्ही देखील बघितलं असेल. आणि हा आहे लग्न कल्लोळ चित्रपटाचा पोस्टर. सो काय मज्जा केली आज या ट्रेलर लॉन्चमध्ये, काय धिंगाणा आलाय, काय झालंय, हे सगळं तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. सरप्राईज आहे. समोर काय नाही बोललं पाहिजे. अरे मी नाही रे, मी खूप दिवस काय ना शूटच नाही केले. हे काय चालू आहे? बोल रे, लाजू नकोस, लाजू नकोस. आणि अशाच थोड्याशा काही टाइमपास केला. आणि त्या टाइमपास नंतर म्हटलं चला आता सेलिब्रिटी कधी येत आहे त्याची वाट बघूया. तोपर्यंत थोडंफार काही खाऊन पण घेतलं आणि आम्हाला कळायला लागलं सेलिब्रिटी येत. आणि त्या दिवशी पण नव्हती, अगदी थोडीच होती. त्यामुळे आम्हाला शूट घ्यायला आणि म्हणजे व्हिज्युअल्स वगैरे घ्यायला जरा जमत होतं. मला व्हिज्युअल्स पण काढायचे होते, त्यामुळे मला ब्लॉगसाठी जेवढं जमेल तेवढं मी शूट करत होते. आणि काही म्हणजे लगेच दिसलं की लगेचच शूट करून, की जेणेकरून मी खूप दिवस ब्लॉगच टाकला नव्हता. तर म्हटलं चला आलो आहे तर या निमित्ताने हा ब्लॉगसुद्धा माझा टाकला जाईल. आणि इथे आहे सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान, जे की हे तिघांची केमिस्ट्री आपल्याला लग्न कल्लोळमध्ये बघायला मिळणार आहे. सो अशीच धमाल मजा मस्ती. आणि जिथे सिद्धार्थ जाधव असतो तिथे धमाल असतेच. सो इथे आम्ही चाललो होतो लग्न कल्लोळ या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला, कारण की आज ट्रेलर लॉन्च होता. त्यामुळे ऑब्वियसली ट्रेलर तर आम्ही सगळेच जण पाहणार होतो. आणि ट्रेलर पाहिल्यानंतर त्या कलाकारांना काय वाटतं किंवा त्यांच्या कॅरेक्टरबद्दल हे सगळंच ते सांगणार होते. त्यानंतर आम्ही सगळेजणं कलाकारांचे इंटरव्ह्यू देखील घेणार होतो. असंच इथे सगळ्यांनी असे बॅग्स ठेवले होते ना, की कोण कुठं बसतं आहे, कोण काय, आम्हाला काहीही कळत नव्हतं. सगळ्यांनी फक्त बॅग्स ठेवले होते आणि ते निघून गेले होते. मग आम्ही काय करणार, बॅग हलवले आणि बसलो तिथे. आणि इथे आम्ही फायनली ट्रेलर पाहिला. मूवीमधले काही सॉंग्स होते, ते सॉंग्स देखील आम्ही बघितले. आणि खूप मज्जा, आरडाओरडा, एकदम धिंगाणा चालू होता. आणि ट्रेलर झाल्यानंतर काही गाणी बघितल्यानंतर त्यातले डायलॉग्स पण खूप आवडले. थोडासा इमोशनल आहे, खूप कॉमेडी आहे आणि खूप छान कॉन्सेप्ट, खूप सुंदर आहे. आणि इथे ते अँकर जे आहे ते कलाकारांना काही प्रश्न विचारत होते. चला ऐकूया. ते फिल्म प्रोड्युसर, डिरेक्टर, ही जर्नी कशी झाली? नमस्कार डॉक्टर. तर
बेसिकली आय एम अ गायनेकोलॉजिस्ट. मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि लग्न कल्लोळ लग्न कल्लोळ लग्न कल्लोळ लग्न कल्लोळ लग्न कल्लोळ. ओके. 1 मार्च 1 मार्च 1 मार्च 1 मार्च तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्की पहा नक्की पहा नक्की पहा. लग्न करो लग्न करो लग्न करो लग्न करो लग्न करो. हा मी तुमचं उत्तर देईपर्यंत एवढ्या लग्नात फिरून आलो ना रे. सगळं संपल्यानंतर मग ते आईस्क्रीम भरव आणि त्यात पण ते असं वगैरे फोटो बिटो काढा. तर असा झाला लग्न कल्लोळ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. काय काय मज्जा आली आणि काय काय झालं हे ब्लॉगमधून तुम्हाला दिसलंच असेल. तर आता आम्ही निघाली आता पुण्याला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कोणते कोणते ब्लॉग बघायला आवडतील हेही सांगा. आणि 1 मार्चला चित्रपटगृहात लग्न कल्लोळ हा चित्रपट पाहायला अजिबात विसरू नका.